भजारे. भजारे म्हणजे भजन. आता कोण भजन करत नाही महाराज? सगळी माणसं भजन करतात. तुम्ही म्हणाल महाराज आमच्या गावात 90% लोक भजन करत नाही, 10% लोक सत्य करायला लिहिणा घ्यायला सुद्धा माणूस नाही, आणि तुम्ही म्हणता सगळी माणसं भजन करतात. होय वा. शास्त्रकार सांगतात सगळी लोक स्वभावता कशी आहेत तर भजनशील आहे. प्रत्येक माणूस भजन करतोय. तुम्ही म्हणा कसं काय करतोय? आईच्या गर्भात होतो त्यावेळेस पासून भजन करतोय आम्ही. कसं काय करतो? अभंग सांगतो तुमच्या लक्षात. एक वेळा करी या दुःखावे गळे, एक वेळा करी या दुःखावे गळे, दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी. हे कुठं करतोय आम्ही भजन? जन्माला आल्यावर नाही, आईच्या गर्भात असताना भजन करतोय. कुणासाठी? देवाला सांगतोय देवा या दुःखातून एकदा मला बाजूला काढ. देव म्हणतोय तुला या दुःखातून मी बाजूला काढतो, पण तू काय करशील? आम्ही त्याला तिथं वचन दिले आईच्या गर्भात असताना. आठवीन पाय हा माझा नवस, रात्राणी दिवस पांडुरंगा. आणि आम्ही तुझं भजन करू कधी? रात्राणी दिवस पांडुरंगा, रात्राणी दिवस पांडुरंगा. देवा रात्रंदिवस तुझं मी भजन करेन, पण या दुःखातून मला बाजूला काढ. कोण बोललंय हे? इथं बसलेले सगळेजण, घरी झोपलेले सगळेजण. आईच्या गर्भात असताना देवाला आम्ही वचन दिले. आणि नवस केला फेडावा लागतोय का नाही? तुमच्याकडे फेडत नाही का? तुमच्याकडे माणसंच बोलत नाही, बोलतेत ना? मग बोला. नवस केलेला फेडावा लागतो का नाही? आमच्याकडे एका आजीना नवस केला भाऊ, नवस केला का ती फेडायला गेली. तेव्हा मला जर पोरग झालं ना तुला मी सोन्याचं टोपलं करीन. कुणाला म्हणली? देवाला म्हणतो. योगा योगाला तिला पोरग झालं. जसं पोरग झालं तिला लक्षात आलं 5 वर्षानंतर आपण सोन्याचं टोपलं वाहतो म्हणते नाही देवीला.